पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। नेर ग्रामपंचायतीत 1,75,00,000चा अपहार, भाजपच्या माजी जिल्हा उपाध्यक्षासह 6 जणांवर गुन्हा। धुळे तालुक्यातील नेर ग्रामपंचायतीमध्ये शासकीय जमिनीची हेराफेरी करून सुमारे 1,75,00,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष तथा तत्कालीन सरपंच शंकर हिरामन खलाणे यांच्यासह 6 जणांवर धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यामध्ये तत्कालीन ग्रामसेवक संजय दयाराम देवरे, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी उमाकांत वसंत बोरसे, सुनील भास्करराव देसले, राजेश चंद्रकांत सोनवणे आणि दत्तात्रय पांडुरंग सोनवणे यांचा समावेश आहे। आरोपींनी सन 2016 ते 2024 या कालावधीत संगनमतानं धुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या मालकीचा खारीखान भूखंड गावठाण हद्दीत असल्याचं भासवून ग्रामपंचायतीच्या सभेत बेकायदेशीर ठराव मंजूर करून घेतला। त्यानंतर बनावट दस्तऐवज तयार करून व नोंदीमध्ये खाडाखोड करून सदर जमीन खाजगी व्यक्तीच्या नावे केली आणि पुढे ती आरोपीच्या पत्नीच्या नावे नोंदणीकृत केली। तसेच या जागेवर हॉटेल व्यवसायासाठी बेकायदेशीर दाखले व घरपट्टी, पाणीपट्टीच्या पावत्या उपलब्ध करून दिल्याचा आरोप आहे। या प्रकरणी शासनाच्या वतीनं बाजीराव दादाजी जगताप यांनी तक्रार दिली असून या गंभीर व्यवहारामुळे धुळे जिल्ह्यात राजकीय व प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, जेबीटीव्ही न्यूज, धुळे। मी माजी जिल्हा परिषद सदस्य अजय गोविंदराव माळी आज जो नेर ग्रामपंचायतीचा जो भ्रष्टाचार झाला होता 2015 ते 2020च्या दरम्यान 100/100 ही जागा हॉटेल राजेशसाठी तत्कालीन सरपंच शंकर खलाणे व ग्रामसेवक देवरे यांनी दिलेली होती। परंतु त्यांनी ती जागा लोंढा लघु प्रकल्प या जागेवर कुठलाही गावठाण नसताना ती जागा लघु सिंचन व खारीखान या गव्हर्नमेंटची असताना त्यांनी दिली, ठराव करून दिली आणि त्यांनी नंतर खाडाखोड करून 1600 मीटर बाय 160/1600 मीटर अशी त्यांनी नावं करून घेतली आणि जवळजवळ त्या लोंढा लघु प्रकल्पामुळे जवळच्या 4 गावांचा पाण्याचा मोठा फायदा आहे, विहिरींचा आटत नाही, गुरढोरांचा मोठा फायदा आहे आणि त्यांनी ती जागा बक्षीसपत्र त्यांच्या मिसेसच्या नावाने देऊन ती जागा त्यांनी हडप केली। आज गुन्हा दाखल झालेला आहे, 6 लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे। तत्कालीन सरपंच शंकर हिरामन खलाणे, तत्कालीन ग्रामसेवक देवरे, हॉटेल राजेश वाला मालक राजेश चंद्रकांत सोनवणे, सुनील देसले, बोरसे आणि एक हॉटेलचा आपला ग्रामपंचायतीचा क्लर्क या अशा 6 लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे। आम्ही गेल्या 1 वर्षापासून हा लढा आमचा चालू होता, कारण हा शेतकऱ्यांचा विषय होता, शेतकऱ्यांशी निगडीत होता, म्हणून 1 वर्षापासून आम्ही लढा चालू होता। शेवटी प्रशासनाकडे आम्ही 1 वर्षापासून फिरत होतो। शेवटी आम्हाला 9 महिना पहिले मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांना गुन्हा दाखल करा असं सांगितलं असताना सुद्धा तत्कालीन आजचे जे PI धनंजय पाटील यांनी तो राजकीय प्रेशरमुळे टाळाटाळ करत होते। शेवटी आम्हाला नाशिकचे IG, धुळे जिल्ह्याचे SP यांच्याकडे जाऊन आम्हाला आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे हा गुन्हा मागणी करावा लागला आणि तो काल रात्री 9 वाजता तो गुन्हा दाखल झाला। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब